त्या ओबीसीचा मेळावा होतोय बीडमध्ये मोठा आणि महामोर्चा ते काढणार आहे, त्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? त्याच्यामध्ये भुजबळ, त्यानंतर धनंजय मुंडे आणि सगळे ओबीसी नेते एकत्र येतात. मेळावा बीडला होतोय, चांगली गोष्ट हरकत नाही, परंतु मराठ्यांचं बारीक लक्ष त्यावरती. त्याचं कारण पण सांगतो. कारण ते वेळेचा अलिबाबा म्हणला त्या दिवशी ते मराठ्यांच्या नेत्याला धडा शिकवा, असं एक तो त्या दिवशी म्हणला. तसं मराठ्यांचं सुद्धा बारीक लक्ष आहे. कुठं मेळावा आहे त्यांचा बीडला का कुठं, त्याच्यावरती बारीक लक्ष आहे आणि लक्ष ठेवून पण आहे. आणि कधी मराठा विसरणार पण नाही की त्या व्यासपीठ असंही मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्या येवल्यावलीने तो कार्यक्रम ठेवलेला. आणि मग कोणचा नेता जातोय तिथं ओबीसीचा? कारण हे आता येणाऱ्या निवडणुकीत मराठी सुद्धा असं ठेवणार. कोणचा ओबीसीचा नेता तिथं जातो? आहेत ना आता जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत, महानगर. कारण तो मेळावा हा मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी. परत आता हैदराबादचा JR काढला, या JRच्या विरोधात म्हणजे मराठ्यांचं वाटलं व्हावं, मराठीचे लेकरबाळ मोठे होऊ नयेत म्हणून तो बीडचा मेळावा ठेवलेला. आणि त्या मेळाव्याला ओबीसीचे नेते कोण कोण जाते त्याच्यावरती मराठ्यांचं बारीक लक्ष आहे. कारण पुढं आम्हाला लक्षात येईल की हा नेता आमच्या मतावर निवडून येतो, आता परत जिल्हा परिषद पंचायत समितीला येणार आहे, तो आमच्या विरोधात त्या मेळाव्याला जातो. मग बीडमधले नेते असो ओबीसीचे किंवा महाराष्ट्रातले असो, याच्यावरती बारीक मराठ्यांचं लक्ष आहे आणि ठेवणं आम्हाला गरजेचं आहे. मग तो मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून जर बीडला मेळावा होणार असला आणि त्याच्यात बीड जिल्ह्यातले ओबीसीचे नेते किंवा महाराष्ट्रातले ओबीसी नेते जर जाणार असले तर ह्यो मराठ्यांसाठी खूप सावध होण्याचा विषय आहे. जो ओबीसीचा नेता बीड जिल्ह्यातला असो किंवा मराठवाड्यातला असो त्या व्यासपीठावर जाईल, त्याचा अर्थ असा की त्याला वाटतंय मराठ्यांना आरक्षण मिळू नये, त्याच्यामुळे तो कुणाला तिकीट देईल त्याच्यानंतर त्याच्यावरती सुद्धा मराठ्यांना बारीक लक्ष ठेवू नये की तुझा नेता आमच्या विरोधात मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्या अलिबाबाच्या येवल्यावलीच्या व्यासपीठावर जातो आणि इकडं जिल्हा परिषद पंचायत समितीला नगरपालिकेला मतदान पण कर म्हणतो. त्यामुळे बारीक लक्ष राहणार आहे. जो नेता ओबीसीचा तिथं जाईल त्याचे शिकळ मराठी पाडणार. पाठीला धमकीवादा इशाराच म्हणायचं. त्यांनी दिला का? त्या येवल्यावल्या नाही दिला का? मी आधी दिला का? किंवा म्हणलं का नाही? जे जे मराठा आरक्षणाला मराठीचे नेते साथ देतील त्याला धडा शिकवा. अलिबाबा मला येवल्याचा. मग आता उद्या बीडच्या मेळाव्यात त्यांच्या ओबीसीचे कोण कोण नेते जाते त्याच्यावर बारीक लक्ष, आमचं बारीक लक्ष. आणि कधीच मराठी विसरणार नाहीत. कारण आमचं JR मराठवाड्यासाठी काढला, आरक्षणासाठी लेकराबाळासाठी आम्ही लढतो गरिबांच्या, आणि तो मेळावे घेतो मराठ्यांना आरक्षण मिळून नये. मग आम्ही लक्ष ठेवणारच ना. कोण ओबीसीचा बीड जिल्ह्यातला नेता त्या कार्यक्रमाला जातो? जो ओबीसीचा नेता त्या कार्यक्रमाला जाईल त्याचे शिट मराठ्यांचे लोक पाडणार. नाही, मग असं आहे की तुम्ही म्हणता तिकडे कोण नेते गेल्यावर त्याच्यावर ठाम आहे, मग मराठा आंदोलनाला कोण नेते येतात त्यांनी ओबीसीवर लक्ष ठेवायचं आणि हेच करायचं का सगळ्यांनी? मग त्याला कळत नाही का? अक्कल नाही का त्याला? शेम टाकतो अलिबाबा, त्याला कळत नाही का? तेव्हा म्हणला आधी कमी म्हणलो, तेव्हा म्हणला ना जे मराठा आरक्षणाला नेते मराठीचे साथ देतील मला त्याला धडा शिकवा. मग आता तुझ्या मेळाव्यात ओबीसीचे नेते कोण कोण जातील याच्यावर आम्ही लक्ष ठेवतो. आणि मग आम्ही सुद्धा धडा शिकवतो ना. आहेत आता जिल्हा परिषद पंचायत समित्या महानगरपालिका आहेत. जे जे ओबीसीचे नेते त्या व्यासपीठावर जातील मराठी बारीक लक्ष ठेवणार आहेत कोण कोण गेलाय आणि त्याचे जिल्हा परिषद पंचायत समितीची सीटा पाडणार. कारण ती आम्हाला आरक्षण मिळू नये म्हणून मिळावं आहे. तिथं जर ओबीसी नेता जातो म्हणजे बघा ना, बीड जिल्ह्यातल्या ओबीसीच्या नेत्याला मराठीचे मतं लागले आणि आरक्षणाच्या टायमाला त्याच्या व्यासपीठावर जाते. म्हणजे काय आम्ही काय गोळ्यान दूध पितो का? मराठी बीड जिल्ह्यातले असो, मराठवाड्यात असो किंवा महाराष्ट्रात असो, म्हणजे तुम्ही इकडे विरोधात आमचं जाणार आरक्षण मिळवणार आणि मतदानाच्या दिवशी इकडे तुम्ही सीटं पण देणार निवडून द्या म्हणून.
त्यामुळे बघू ना त्या व्यासपीठावर कोण जातं आणि जी ओबीसीचा बीट नेता त्या व्यासपीठावर जाईल त्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला शिटा मराठी पाडणार 100% पाडणार. आणि महाराष्ट्रातल्या ओबीसी नेता कोण त्या व्यासपीठावर जातो आणि तो कोणत्या जातीचा आहे त्यांनी दिलेली शीट, मग ते राष्ट्रवादीचे असो, काँग्रेसचे असो, भाजप असो, शिवसेनेचे असो, त्यांनी दिलेली शीट आम्ही 100% पाडणार. तर आमच्या विरोधात जातो ना ते जवळपास ते 50% कार्यक्रम येऊ अजितदादा पवार पुरस्कार कार्यक्रम आहे कारण अर्धे मंत्री त्याचेच आहेत. बघू आता कसं काय शीट बी आमच्या विरोधात पाठवता का लोकांना आरक्षण मिळू नये म्हणून त्या मेळाव्याला कोण कोण लोक पाठवते गावागावात ते मराठी लक्ष ठेवणार आहे. कोणत्या जाती धर्माचे लोक जातील काय काय करते कसं कसं करते. मग निवडणुकीच्या टायमाला सुद्धा आपल्या विरोधात कोण कोण गेलं त्या नेत्याची शीट मारून टाकणार आहे. इकडं नाही जमत त्याला जायला येवल्या हे लेकरू जालन्यात बसून मारायला लागलो कुशल करून तिथे एसटीतलं आरक्षण द्या आम्हाला वेळ नाही. इकडं बंजारा समाजाचं आंदोलन सुरू झालं तिथे वेळ नाही त्याला. इकडं बरं जातो फुकट जाती वापरून घेतो सगळ्या स्वार्थासाठी बाकीच्याचं काही काम नाही असं आमचं म्हणणं आहे. अजितदादा पुरस्कृत कसा हो मग सगळे त्याच्यात लोक राहायला लागले त्या बोर्डावर. कोणाचे लोक आहेत मराठी काय लिहिले आहेत का काय त्याचे नेते सगळे 50% तर आम्ही बघतो ना आता कोण कोण नेते जातात ना ते म्हणतो ना मराठ्याच्या नेत्याला धडा शिकवा एवढ्याला. आता त्याच्या मेळाव्यात ओबीसीचे नेते कोण कोण जाते ते बघतो आम्ही. राहा म्हणा तुम्ही उभा जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्ही तिकीट द्या. मग आम्ही बी सांगू द्या ना मला ज्यावेळेस आम्हाला आमचा JR काढला हैदराबादचा आरक्षण मागत होतो त्यावेळेस बीडला येवलेवलेने मेळावा ठेवला. त्या मेळाव्याला तू नेता म्हणून होता तिथं. मग आज कसं काय जिल्हा परिषद पंचायत समितीला नगरपालिकेला आम्हाला मतदान कर म्हणतो. उद्या बघतो ना कोण कोण व्यासपीठावर बीड मतदारसंघातला कोणचा ओबीसीचा नेता जातो, परळी मतदारसंघातला कोणता जातो ओबीसीचा नेता, कोण माजलगाव गेवराई मतदारसंघातला जातो, कोण आष्टीतला जातो, आष्टी पाटोद्यातला कोण ओबीसी नेता जातो, मराठवाड्यातले ओबीसीचे नेते कोण कोण आहेत, महाराष्ट्रातले ओबीसीचे नेते त्याचं ऐकून मराठीच्या विरोधात कोण कोण त्याच्या मेळाव्याला जातो ते बघतो ना आम्ही पण. आणि मग तो आता त्या मेळाव्यावरच्या जातो ना मराठीला आरक्षण देऊ नये म्हणून नेता ओबीसीला तू जिल्हा परिषद पंचायत समितीला मतदान मागायला आणि तो गेलेली सीट कशी निवडून येते बघतो आम्ही.